मंत्र्यांचा हा दौरा पर्यटन दौरा आहे आणि या दौऱ्याचा हेतू काय आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे। अधिवेशनात विरोधकांना सामोरं कसं जाणार म्हणूनच हा दौरा आहे असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आपल्या सोबत आहेत। मुंडे साहेब, मला सांगा नेमका या दौऱ्याकडे तुम्ही कसं बघताय? आज राज्याचं संबंध मंत्रिमंडळ मराठवाड्याच्या ज्या भागात दौरा करायला आलंय, खरं तर या दुष्काळी भागात या दौरा करण्याच्या पाठीमागं काय कारण आहे हे येणाऱ्या काळात सर्वांच्याच लक्षात येईल। पण मला असं म्हणायचं आहे की हे राज्य सरकारला उशिरा सुचलेलं शानपण आहे। त्यामुळे उशिरा एखाद्याला शानपण सुचलं तर ते का सुचलं असं म्हणता येत नाही। म्हणून आज खरंच ते प्रत्येक तालुक्यात जाऊन मंत्री पाहणी करणार आहेत का तालुक्याच्या महत्त्वाच्या ठिकाणी प्रशासकीय इमारतीत बसून बैठक घेणार आहेत हे दुपारनंतर या ठिकाणी कळेल। पण माझ्याकडे अशी माहिती आहे की हे एक दौरा म्हणजे पर्यटनाचा दौरा म्हणून दुष्काळाचा हे मंत्री करतायत अशी माझ्याकडे माहिती आहे। तालुक्याच्या ठिकाणी जाणार, किती टँकर आहेत, किती बोर अधिग्रहित केलेत, किती कामं चालू आहेत, किती आणखीन सेल्फोर आहेत याबाबतची चर्चा करतील। छावण्या किती चालू झाल्यात याच्यावरती चर्चा झालीतील। पण ठोस या मंत्रिमंडळाच्या या दौऱ्यानंतर काही मिळेल असं वाटत नाही, कारण ह्यांना द्यायचंच असतं। तर गेली वर्षभर दुष्काळामध्ये या भागातला शेतकरी होरपळतोय। अशा परिस्थितीत हे सलग चौथा दुष्काळ आहे ज्याच्यामध्ये हा शेतकरी पूर्णपणे नेस्तानाबूत झालाय। अशा परिस्थितीत सरकारनं पुढे येऊन मदत करण्याऐवजी आतापर्यंतचे जे काही निर्णय केले ते निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही। 1500 रुपयाचं दुबार पेरणीचं जे अनुदान घोषित केलं होतं ते सुद्धा मिळालेलं नाही या ठिकाणी आज जनता सांगतेय। सरकारने जे अनुदान त्यानंतर जाहीर केले ते सुद्धा आणखीन मिळालेले नाहीत। म्हणजे निर्णय होतो, घोषणा फार लोकप्रिय केल्या जातात पण त्याची अंमलबजावणी खाली होत नाही। म्हणून या दौऱ्यातूनही काय मिळेल असं मला वाटत नाही। एका दिवसात हे सगळे पाहणी करते, ह्याच्यामध्ये दुष्काळाची भीषणता मंत्र्यांच्या खरंच लक्षात येईल? खरं तर जे मंत्री यायला लागलेत त्यांना थोडी तरी जनाची नाही मनाची वाटायला पाहिजे। आज मात्र कुठंतरी अधिवेशन तोंडावर आलंय आणि या अधिवेशनाच्या काळात विरोधकाच्या समोर कसं जायचं म्हणून हा दौरा त्यांनी एक आखलाय आणि एका दिवसात सर्व मंत्री तालुक्याच्या ठिकाणी जाणार। याच्यातून मिळणार काहीच नाही। पेपरला 4 बातम्या चांगल्या येतील, याच्या पलीकडे दुसरं काही होणार नाही।